किती मोजणी शिल्लक आहे तुमच्याकडे आजपर्यंत? मोजणी शिल्लक आहे. मोजणी किती शिल्लक? 1600 प्रकरण आहे. किती? 1600 प्रकरण आहे. काय एवढे प्रकरण शिल्लक आहे? त्याच्यामध्ये सर मोजणी मिळणे तारीख मिळण्यावर 300 प्रकरण आहे. बाकीची मोजणीची तारीख तारीखचा का संबंध आहे? तुम्हाला आता सर्व व्यवस्था उभ्या करून दिल्या, प्रायव्हेट सर्वे करून दिलं, सारं करून दिलं. 15 दिवसात मोजणी आली पाहिजे, त्याकरता जरा कारवाई करा. आम्ही कारवाई करतो सर. आता आपण 1 महिन्यात 15 डेवर आणा तिला. 100% आता काय चालू आहे इथे? आता सर आम्ही गाव नकाशे आज घेऊन बसले, कशासाठी घेऊन बसले? आज काय करणार आहे आज नेमकं? आम्ही काय सर ऑनलाईनच्या सगळ्या सेवा नागरिकांना आम्ही उपलब्ध करू. त्याबाबतची सगळी माहिती देणार आहोत. त्याच्याबाबतचं आम्ही पॉम्पलेट तयार केलेलं आहे. तसेच आपण जे गाव नाकाशे रस्ते जे केलेले आहेत फुले मोजणी लोणीकडे किती रस्ते मोजले आहेत? लोणीकन बोकोरी आणि लोणीकन पेरणी हे 2 शिवरस्ते आम्ही ओपन केलेले आहेत. किती 2 शिवरस्ते ओपन. किती रस्ते ओपन केले? एकूण 3-4 एकूण किती केले? एकूण सर दोन्ही काळभोर तालुक्यामधले आपले 34 रस्त्यांचे आहेत. किती लोकांना क्रमांक, किती रस्त्याला क्रमांक टाकले? रस्त्याला तर सर आम्ही जे अस्तित्वात असणारे आहेत त्यांना नाही दिलेले, नसलेल्या रस्त्यांना क्रमांक दिलेले आहेत. म्हणजे जे आपले आम्ही खुले केलेले आहेत रस्ते मोजून त्यांना क्रमांक दिलेले आहेत. हा क्रमांक 1चा रस्ता असा. संपूर्ण रस्त्याचा डेटा तयार करून सर्वांनाच रस्त्यांना क्रमांक टाकायचे होते, मग काय झालं? सर त्याचं आता आम्ही काम करतोय. इतका उशीर का चालू आहे? त्याचं सर कोडिंग आम्हाला मिळालं. जे कोड आहे रस्त्यात 3-4 त्याचे कोणत्या रस्त्याला स्थानिक नाव काय ते आपल्याला पाहिजे. तर ते आमचे तहसीलदार प्रत्येक गावचा बोरी बुद्रुकने एवढं केलं, तुम्हाला नाही का तेवढं वाटलं करा? तलाठ्याने आम्ही बसून सर चांगलं नाही, बोरी बुद्रुकने एवढं सर्व गावात करून टाकलं, सर्व गावांचं. तुम्ही काय नाही केलं प्रत्येक गावात? सर करतोय आमचा. वेटिंग साहेब कमी कसं होतं, सर्वेला गाव वाटली पाहिजे, गावावर वेटिंग आलं पाहिजे. तालुक्याचं वेटिंग असल्यामुळे एवढे अर्ज पेंडिंग आहे. आता तुम्ही SLR कुठं आहे? काय सर प्रायव्हेटला SLR कुठे आहे? तुम्ही काय करता? तुमच्या स्टॉल उभा आहे, तुम्ही तिकडे काय करताय? सर तिकडे सर तुमच्या स्टॉलला मी उभा आहे, तुम्ही तिकडे काय करताय? सर तिकडे कार्यक्रम त्या कार्यक्रमाचा संबंध तुमचा? तुमच्या स्टॉलवर आहे ना मी. मग 1600 वेटिंग आहे, काय करणार? त्यांच्याकडे 1600 मोजणी पेंडिंग आहे. सर आता म्हणजे परवानाधारक मार्ग 50 दिलेत सर. आम्हाला 50 देतो म्हणजे 50 सर. तेव्हा आम्ही 2 महिन्यात सगळी त्यांची 50 दिलेत लोक. तुमचं 1600 ते मागे आहे. तुमच्या पूर्ण राज्याचं प्रत्येकाचं मॅपिंग झालं, पांधन रस्त्याचं, शिवरस्त्यांचं तुमचं मॅपिंग नाही झालं अजून. सर 550 गावाचं मॅपिंग केलं आम्ही. 100% मॅपिंग काय झालं नाही? ते स्टाफ कमी करतो. मेजरमेंट स्टाफ कमी आहे. मला आता शासन निर्णय करून दिला मी प्रायव्हेट सर्वेचा. आता मिळून जाते. तात्काळ करा ना. मग काय वाट पाहता? येस सर. पुढची व्हिजिट फक्त तुमच्याकरता करेल मी आता याच्यानंतर. येस भूमी अभिलेख मागे राहिलं तर. आम्ही करतो. व्यवस्था पूर्ण उभ्या केल्या, आकृती बंद मंजूर केला, सारा मंजूर केला. याच्यानंतर चालणार नाही असं. नाही आता सर 125 रोवर पण आले आम्हाला. मी ऐकणार नाही पुढच्या वेळी आता. तुम्ही इथे काय करणार आहात त्या स्टॉलमध्ये? स्टॉल कशासाठी लावला? याचं काय लोकांसोबत आता फलश्रुती काय होणार आहे? सर लोकांना काहीच लावलं नाही तुम्ही इथं, फक्त आपला बोर्ड लावून ठेवला आहे. लोकांचे प्रॉब्लेम्स घ्यायला आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी काही तर पाहिजे त्याच्यामध्ये ना. तुमचं काही योजना काय तुम्ही करणार आहे, काय तुमचं प्रेझेंटेशन आहे? नुसतं माणूस बसून गेला स्टॉल लावून द्यायचं होईल का? हातून मातून काय करू नका. सरकार असं नाही आहे हातून मातून करणार. काहीतरी स्टॉल लावायचा, बसून जायचं, काही त्यातलं फुटफुल नाही, काही फलश्रुती नाही, काय नाही. तर लावा 1 तासामध्ये काय करणार तुम्ही? 1 तासाने पुन्हा आहे तुम्ही.